आमच्या दुसऱ्या पिढीचं पदार्पण या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये होत आहे आणि त्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातलं एक उत्कृष्ट रुग्णालय ज्यामध्ये सर्व स्पेशालिटीचे डॉक्टर्स या ठिकाणी असतील अशा प्रकारचं रुग्णालयाचं आम्ही आज माननीय मेघनादिदी बोर्डीकर आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हाताने आज या ठिकाणी उद्घाटन रीतसर झालेलं आहे आणि आम्हाला खूप अभिमान आहे की आमची जी दुसरी पिढी या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रात येते ती आमच्यापेक्षाही कॉम्पिटंट अशी पिढी या ठिकाणी आहे आणि त्यामध्ये स्त्रीरोगाचे संदर्भातले प्रसूतीच्या संदर्भातल्या सगळ्या अवघड शस्त्रक्रियासुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं होतील. त्यासोबतच ऑर्थोपेडिकचे जे काही केसेस असतील त्यामध्ये गुडघ्याचं प्रत्यारोपण असेल, मणक्याच्या शस्त्रक्रिया असतील, फ्रॅक्चर्स असतील याचं पण सुविधा या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासोबतच उत्कृष्ट सोनोग्राफी मशीन, आता CT स्कॅनसुद्धा आम्ही लवकरच आमचं येईल 1-2-4 महिन्यामध्ये. आता आदित्य जो आहे तो त्याचं स्पेशलायझेशन आणखीन करतो आहे, तो MD रेडिओलॉजी आहे आणि सुपर स्पेशलायझेशनसाठी आता तो काम करत आहे. त्याचं कंप्लीट झाल्यानंतर या रुग्णालयामध्ये अजून चांगल्या फॅसिलिटीजची भर पडणार आहे आणि त्यांच्यासोबतच बालरोग विभाग या ठिकाणी आहे, जनरल सर्जरी आहे. एक परभणी जिल्ह्यातलं उत्कृष्ट ICU आम्ही या निमित्तानं इथे 15 बेडचा ICU पण करत आहोत आणि अत्यल्प दरामध्ये लोकांना चांगल्या फॅसिलिटीज भेटाव्यात, चांगल्या दर्जाच्या सुविधा भेटाव्यात हा आमचा प्रयत्न आहे आणि एक इमानदारीचा वारसा घेऊन या ठिकाणी आमची जी पुढची पिढी या ठिकाणी काम करणार आहे. संजय रोडगे साहेब हे शिक्षण क्षेत्रातील शिक्षण महर्षी म्हणून ओळखले जातात परभणी जिल्ह्यात. नेमका डॉक्टर पेशंट हेड असा असणार का? नाही, मी पहिले गायनेकॉलॉजिस्टच आहे. मी पहिले त्याच माध्यमातून मी माझी ओळख पूर्ण जिल्ह्यामध्ये निर्माण केली. ज्या शस्त्रक्रिया आजही परभणीमध्ये होत नाहीत त्या पण शस्त्रक्रिया मी सेलूसारख्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि आज 32 वर्षानंतर आम्ही परत याचा विस्तार जिल्हा स्तरावर करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्याच पद्धतीचं काम म्हणजे जिल्ह्यामध्ये मी जे शिक्षण क्षेत्रात काम केलं आहे तसंच काम या ठिकाणी आमचे मुलं जे आहेत या ठिकाणी आरोग्य क्षेत्रामध्येही जिल्हा स्तरावरती उत्कृष्ट असं काम करतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आतापर्यंत आपण पाहतोय की बऱ्याच रुग्णांना रेफर करण्यात येतं पुण्याला, मुंबईला किंवा नांदेडला. त्यासाठी गरज पडेल का? मी मागच्या 30 वर्षापासूनचं सांगतोय, सेलूमध्ये सुद्धा मला कधी रुग्ण नांदेडला रेफर करायची गरज पडली नाही. त्या काळात तर म्हणजे ब्लड बँकसुद्धा नव्हते आमच्याकडे. आरोग्य सुविधा अत्यल्प असताना आम्ही सेलूसारख्या छोट्या गावात छोट्या दवाखान्यामध्ये उत्कृष्ट सेवा दिलेल्या आहेत. अवघडातल्या अवघड शस्त्रक्रिया आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत. तर इथं तर खूप सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे आता रेफरल करण्याचं जे प्रमाण आहे ते निश्चितच कमी होईल. परंतु बऱ्याचदा कसं असतं, एखादी अवघड केस करायला गेलं आणि त्यामध्ये दुर्दैवाने 100% यश येत नसतं आणि मग त्याच्यामुळे लोक आमचे डॉक्टर मंडळी त्याच्यामध्ये थोडंसं कॉशियस झालेली आहेत की आता काही आपण कॉम्प्लिकेटेड केस एखादी घ्यावी आणि परत काही जर प्रॉब्लेम त्याच्यामध्ये निर्माण झाला तर विनाकारण लोकांचा रोष होतो आणि तेच एकमेव कारण आहे मला असं वाटतं रेफर करण्याबाबत. बाकी इथं कोणी कॉम्पिटंट नाहीत डॉक्टर अशातला भाग नाही आहे, परंतु नंतरचे कुटाने नको म्हणून डॉक्टर लोक रेफर करतात असं माझं वैयक्तिक मत आहे. लोकांनी सुद्धा या गोष्टीला सहकार्य करायला पाहिजे आणि जसं प्रत्येक गोष्ट 100% पॉसिबल नसते तसंच वैद्यकीय क्षेत्रातही असतं की 100% रुग्णांना तेवढाच गुण येईल आणि त्याच मोजमापामध्ये येईल असं कधी नसतं. त्यामुळे लोकांनी पण समजदारीने या गोष्टी घेतल्या पाहिजेत. आणि अनुभव पाहता आता नागरिकांना काय आवाहन करा? नाही, परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आता सुपर स्पेशलायझेशनची सुद्धा उपलब्धता झालेली आहे, परंतु वाढता ताण आणि जी लोकांची लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं हृदयरोग आणि मधुमेहाचे रुग्ण वाढत आहेत आणि त्या माध्यमातून इतर रुग्ण वाढत आहेत, तर आपल्याला या सर्व बाबीमध्ये एकतर लोकांनी आहारामध्ये संतुलन बाळगणं खूप महत्त्वाचं आहे. एक सकस असा आहार घेतला पाहिजे. प्रिपेअर्ड फूड जे असतं, प्रिझर्व फूड, त्याचा वापर कमी केला पाहिजे. जंक फूडचा वापर नाही केला पाहिजे आणि एक्झरसाईज जर नियमितपणे केली तर निश्चितपणे लोकांचं आरोग्य सुधारण्यास मदत होईल. यातूनही जर काही आजार झाले तर
त्या ठिकाणी आमच्यासारखे रुग्णालय तुमच्या सेवेमध्ये हजर आहोत. धन्यवाद.